अमरावती लोकसभा मतदारसंघातून युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नवनीत राणा यांचा दिवस जो आहे तो असा आम्ही काल रात्री पहाटे 4 वाजता त्या सगळ्या प्रचाराचं आणि नियोजनाचं काम संपून घरी आल्या आणि आज सकाळी 10:30 वाजता त्यांच्या घरात ही लोकांची गर्दी आपण बघू शकतो। प्रत्येक लोकांकडनं आपलं शेड्यूल समजून घेणे म्हणजे जे काही कर्मचारी आहे आणि जे या मतदारसंघातले लोक येतात, कोणी स्वागत करायला येतात, कोणी पाठिंबा द्यायला येतात, त्यांच्याशी चर्चा करताना हा दिवस जो आहे तो या ठिकाणी सुरू होतो। म्हणजे तयारी झाल्यानंतर पहिलं आणि अशीच गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण बघू शकतो या ठिकाणी रवी राणा आहे, सोबत नवनीत राणा आणि कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घ्यायच्या आणि त्यापासून मग नंतर प्रचाराची सुरुवात करायची हे नियोजन आहे। म्हणजे नाश्ताही व्हायचा आहे त्यापूर्वी नवनीत राणा यांचा हा दिवस सुरू झाला। या लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भात एक स्टार उमेदवार आहे, ज्या कधी काही ॲक्ट्रेस होत्या, मॉडेल होत्या, आणि आता यशस्वी राजकारणी होऊ पाहत आहे। अमरावती मतदारसंघातनं त्या निवडणुकीच्या रिंगणात आहे युवा स्वाभिमानकडून आणि सकाळचा दिवस त्यांचा सुरू झालेला आहे। म्हणजे काल रात्री 4 वाजता इथे आल्या, म्हणजे पहाटे आल्या, सगळ्या भेटीगाठी करून त्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्या आणि आत्ता नाश्त्याला सुरुवात झाली। पूजा झाल्यानंतर 11 वाजले। मॅडम काय सांगणार, किती व्यस्त शेड्यूल आहे, किती वाजता आल्यात तुम्ही आणि कसा दिवस सुरू केला? दिवस सुरू जेव्हा आपण करतो तर सगळ्यात पहिले फोन सुरू केला की पूर्ण जिल्ह्याचे कार्यकर्त्यांचे फोन असतात। आज वहिनी कुठे जाणार आहे, आज कसे कार्यक्रम आहे, आमच्या इथे हा कार्यक्रम आहे, कसं मॅनेज करणार आहे। फोन सुरू केल्यावर मग आपण फ्रेश होऊन सगळ्यात पहिले गजानन महाराजचे दर्शन घेऊन मग आईच्या हातून कुंकू लावून घेणं आणि मग जे थोडासा ब्रेकफास्ट करायचा ते ब्रेकफास्ट करून सगळे सामान्य लोकांना, आमच्या घरात जेही लोक येतात त्यांना भेट करून त्यांच्यासोबत भेटून त्यांच्या समस्या ऐकून मग माझी सुरुवात करत असते। या सगळ्या शेड्यूलमध्ये तुम्ही नाश्ता करतायत, एकाच प्लेटमध्ये दोघेही नाश्ता करतायत, काय म्हणजे कसं माहोल वाटतं हे सध्याच्या निवडणुकीचं? आणि सगळ्यांना माहिती आहे कांदे पोहे किती फेमस आहे आमच्या महाराष्ट्राचे, आणि एकच ताटमध्ये जेवणासाठी वेळ नसतो भेटत आम्हाला, पण हे तुमच्यामुळे घडून आलं आहे की आम्ही एकच ताटामध्ये जेवण करत आहे। नाहीतर मी युजली 1 कप थंडा दूध घेत असतो नेहमी गुडसोबत, आणि ते घेतल्यावर मी माझी दिवसाची सुरुवात करत असतो। सगळ्या नियोजनामध्ये तुमचा महत्त्वाचा रोल आहे। म्हणजे तुम्ही इथले आमदार आहात, 2 टर्म झाले, आणि तुम्ही युवा स्वाभिमानकडनं ही जागा लढवतायत, पाठिंबा आहे आघाडीचा। कसं नियोजन सकाळीपासून, कारण की मॅडमपेक्षा जास्त जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे। ज्याप्रमाणे आज अमरावती लोकसभा हे मोठं क्षेत्र आहे, जवळपास 2200 गावं या क्षेत्रामध्ये येतात। आमचं 12 महिने पूर्ण आम्ही जनतेमध्ये काम करत राहतो, असं नाही इलेक्शन आलं म्हणून आज काम करायचं। पूर्ण 12 महिने 24 तास आम्ही कामामध्येच राहतो। तर आमच्या दैनिक जीवनामध्ये हे शेड्यूल जे आहे इलेक्शनचं, हे थोडंसं इलेक्शन जवळ आल्यानंतर खूप ॲक्टिव्ह होते, पण रुटीनमध्ये आम्ही नेहमी जनतेमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, सर्वसामान्यामध्ये नेहमी काम करत जातो आणि आमचे सगळे दौरे वेगळे राहतात। सकाळची पूजा झाली, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्या, नियोजन झालं आणि आता नवनीत राणा आपल्या मतदारांच्या भेटीसाठी निघालेले आहे। मॅडम काय शेड्यूल, आता तुम्ही नाश्ता, पूजा झाली, भेटीगाठी झाल्या, आता तुम्ही निघाले आहेत, काय शेड्यूल आहे? आता परत बाहेर एवढे लोक आहे, माझी वाट पाहत त्यांची समस्या ऐकू, त्याच्यानंतर लग्न आहे, कार्यक्रम आहे, इंटरव्ह्यूज आहे, त्याच्या माध्यमातून आता आपण पूर्ण दिवस असंच निघते आणि संध्याकाळीच्या वेळीच पूर्ण आपले सभा असतात।
काय वाटतं, ग्रामीण मतदारसंघ आहे आणि तुमचा जन्म मुंबईत झाला, मूळ पंजाबी फॅमिलीत नाही, तुम्ही चित्रपटांमध्ये काम केलं तमिळ तेलुगूमध्ये, इथे महाराष्ट्रातला ओरिजिनल जो आदिवासी आहे तो तुमच्या मतदारसंघात आहे, कसं जुळून घेता सगळं हे? त्याच्यासाठी खूप मोठं नशीब लागत असते. जन्म प्रत्येक व्यक्तीचा इथे झालेला आहे आणि सगळे आपण जगत आहोत, पण असं काम करण्यासाठी जे नशीब लागत असते ते शायद देवानी आम्हाला नशीब दिलं आहे की आम्ही लोकांची सेवा केली पाहिजे आणि ते कामं आमच्या हातून घडत आहे. म्हणून काम करत असताना ते मनाला खूप काही विषय असतात की मनाला संतुष्ट करून आपण काम केलं पाहिजे आणि त्या हिशोबाने आम्ही काम करत आहे. बघितलं तुमच्याकडे जवळपास 100-150 कार्यकर्ते सकाळपासून वाट पाहत होते, तुम्ही आलं का पाया पडतात, जे मोठे कार्यकर्ते सिनियर लोक आहे, ज्येष्ठ आहे, त्यांच्या पाया पडता, एक आपुलकीचं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न नाही आहे, हे आपुलकी आहेच. प्रयत्न करणं आणि नॅचरल राहणं हे खूप महत्वाचे आहे आणि गेल्या 9 वर्षापासून जे आपुलकीने मी काम करत आहे आणि ते मनापासून आणि महिला आहे त्याच्यामध्ये भावना असतात. मतदान निवडणूक आहे म्हणून पाया पडणं नाही. नाही नाही नाही, नुसतं मतदान आहे म्हणून नाही. आता त्यांना माझी आवाजही माहीत पडते, आता ते दिसत नाहीये, त्यांना माहित आहे की नवनीत राणा आहे, तर हा माझा प्रेम आहे जी मी 9 वर्षापासून. तुम्हाला माहित आहे मी कोण आहे? इकडे मी सरांना भेटायला आली. कशासाठी आल्या? सर माझी MSc IT कंप्लीट झाली आहे, तर मी सरांना म्हणत होते की सर मला लॅपटॉपसाठी हेल्प कराल का म्हणून. असे बरेच लोक मी बघितले, कोणी औषधांसाठी येतात, कोणी असं. काय हा राणा परिवाराचा जनता दरबार आहे? येस, इट इज. साऊथचे पिक्चर जर तुम्ही पाहिल्या तर त्या पिक्चरांमध्ये 100%, जर तुम्ही ते मूवीज पाहिल्या तर त्यांचे घरापासून सगळे कामं मॅक्सिमम लोकांना न्याय देण्याचं काम जे करतात. बरेचसे लोक कोर्टात जातात, बरेचसे लोक पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला जातात, पण इथे कोणतीही एखादी महिलावर काही अत्याचार घडलं तर सरळ ते पोलीस स्टेशन न जाताना ते नवनीत राणापाशी येतात की त्यांना माहित आहे की नवनीत राणापाशी गेलो तर काही ना काही नवनीत राणा जरूर आम्हाला हिचा हल. आणि असे बरेचसे आहे जे पुरुषांनी त्यांच्यावर अन्याय केला, ते असे बरेचसे यंग युवती आहे ज्यांना मी मदत करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. काय वाटतं, उमेदवार आहे कसं चित्र आहे नवनीत राणांचं? अच्छा है, सामाजिक क्षेत्र में सबकी हेल्प करती, सबकी बातें सुनती, सबका ध्यान रखती और गरीबों को सबको मदद करती. दिवाली पे सबको सामान देती, साड़ियाँ बांटती, सब तरह से हेल्प करती. कशासाठी आले तुम्ही इकडे? मी आलो ताईच्या भेटीला, कारण की मला ताई ऍक्टिव्हा देणार आहे. खासदार ताई झाल्या पाहिजे माझी मनाची इच्छा आहे. नेहमी लोकांच्या कामात येतात, नागरिकांचे संपूर्ण सुख दुःख जाणून घेतात, सर्व महिलांच्या समस्या सोडवतात. अशा नवनीतताई खासदार झाल्याच पाहिजे, अशा आमच्या अमरावतीकरांची. आता निवडणूक आहे म्हणून की एरवी लोक येतात सगळे? नेहमीच असते अशी गर्दी आणि लोक असे प्रश्न घेऊन येतात. ताई त्यांच्या प्रश्नात समाधान करते आणि रविभाऊ सुद्धा सर्व. साऊथच्या चित्रपटांसारखं हे चित्र तुम्ही म्हणता, कसं वाटतं ह्या सगळ्या लोकांना भेटून? एक वेगळं जग आहे, ग्रामीण, आदिवासी, शेतकरी, दलित, बहुजन, पीडित लोक तुमच्यापाशी येतात, हे तुमचे मतदार पण आहेत. कसं तुम्ही यांच्याशी रिलेशन मेंटेन करता, कसं भेटता, काय सांगा? माणुसकी म्हणून ते रिलेट ऑटोमॅटिक होत असते. दुःख हा प्रत्येक वर्गाचे माणसांना दुःख सुख लागलेलं आहे. मी 2 मिनिटं येते भेटायला. दुःख सुख सगळ्यांसोबत लागलेलं आहे आणि ज्या हिशोबाने लोक एक्सपेक्टेशन घेऊन माझे घरापर्यंत येतात. बाकी ठिकाणी तुम्ही पाहिल्या तर चमचमा ते कपडे घालणारे लोक बसून असतात आणि इथे जर तुम्ही पाहिल्या तर कोणी ऑपरेशनसाठी आल्या, कोणी पर्सनल मदतीसाठी आल्या, कोणी कामं घेऊन आल्या, कोणी काय घेऊन आलेले आहे.
काय घेऊन आले? आम्ही नळाचं घेऊन आलो आहे. आणि कारण का बरं आम्हाला माहित आहे हा आमचे कामं करणार आहे. याच्या आधी मी बरेचशा वेळा येऊन गेली इथं, पण माझी कोनो गोष्ट नाही घातली. यांच्यामुळे आजपर्यंत आम्ही इथपर्यंत आलो, म्हणून आज आलो आम्ही. कुठल्या, कारण की तुम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत ते दिग्गज नेते शिवसेनेचे, त्यांच्या विरोधात निवडणूक सोपी आहे? कुठल्या मुद्द्यांवर लढतात? सगळ्यात महत्वाचं काय आहे, मी इकडची एक सून आहे. मी या जिल्ह्यामध्ये राहणारी एक नागरिक आहे, रहिवासी आहे ज्याला आपण म्हणतो. आणि या जिल्ह्यामध्ये एक सून म्हणून आनंदराव अडसूड बाहेरचे आहे? 100% बाहेरचे आहे. त्यांची कामं आहे त्याची बॅग उचलणं, सातारा बॅग उचलणं, बुलढाणा बॅग उचलणं, मुंबई बॅग उचलणं, अमरावती. तर ते वेळ पाहून बॅग उचलण्याचं कामं करतात. आणि आमच्यासारखे लोक काम करण्यासाठी आपलं स्थान, आणि हे ते खरं आहे. सूनचं खरं घर जर म्हटलं तर ते सासरवाडीच असते. सगळे भाभी म्हणतात, नवनीत भाभी. काय वाटतं म्हणजे हे सगळे धीर तुमचे मदत करणार निवडणुकीत? काय वाटतं म्हणजे गेल्या निवडणुकीत जवळपास 70-75 1,30,000 मतांचं डिफरन्स होतं. या निवडणुकीत भरून निघेल, जिंकण्याचा विश्वास आहे? जेव्हा पूर्ण देशात एक एवढी विचित्र लाट होती आणि त्या लाटेमध्ये जर मी 3.5 लाख मतं घेतल्या आणि त्या लाटेमध्ये जर मी मिनिमम मार्जिननी हारली आहे, दिग्गज नेत्या डिपॉझिट जप्त झाल्या ज्यांच्या, आणि आपलं डिपॉझिट वाचलं आणि सगळे लोकांनी भरभरून मतं दिलं तेव्हाही, तर यावेळेस कोणाची लाट नाही आहे. मतदारांकडे जातात, काय सांगतात तुम्हाला? आम्ही ताईलाच देणार आहे मतदान, कारण आम्हाला माहिती आहे हे इथले आहे ना, यांच्या घरी आम्ही 10 वेळा येऊ शकतो. तर अडसूडच्या जे असतात का मुंबईला? राहतात त्या, नेहमीच राहतात, कुठे पण राहतात त्या. इथे राहतात, आमच्या सुनबाईला देऊ आम्ही. आमची गोष्ट घेतात. ग्रामीण आदिवासी शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे. इथल्या समस्या तुम्हाला माहिती आहे? सगळे माहित आहे. ग्रामीणचे आज मी गेल्या 9 वर्षापासून एकही तास आराम न करताना, सकाळपासून लहान हातात 3 महिन्याचं बाळ असताना, बाकी गरीब परिवारातली एक जर बाई असली त्याच्यावर लहान बाळ असलं तर तो घरून बाहेर नाही निघत. पण मी माझे बाळाला गाडीमध्ये ठेवून मी दौरे करायची, लोकांची भेटीगाठी करायची, गावामध्ये जायची, समस्या ऐकायची. आणि म्हणून लोकांना यावेळेस लोक स्वतः तयारी केली आहे, मानसिकता तयारी केली आहे. यावेळेस कोणाची लाट नाही, यावेळेस आमचे स्थानिक, आमची सूनची आणि विकासाची लाट आमच्या जिल्ह्यात राहणार. नवनीत राणा घराबाहेर पडतायत, प्रचाराची सुरुवात होत आहे. सकाळचं सगळं शेड्यूल झालं. ही गर्दी परत एकदा मी तुम्हाला दाखवतो. बघा, हे लोक रोज इथे येतात असं इथे सांगितलं जात आहे. आणि भेटीगाठी सुरू आहे. काही कार्यकर्ते आहे जे प्रचाराचं नियोजन सुरू आहे, तर काही जे आहे ते महिला आलेले आहे समस्या घेऊन. काहींना मदत पाहिजे, काहींना आरोग्याची मदत पाहिजे. हे सगळं चित्र आपण या ठिकाणी बघू शकतो. हा जनता दरबार आहे राणा फॅमिलीचा, म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांचा. आणि ही सुरुवात आहे दिवसाची, म्हणजे पहाटे 4 वाजता आले त्या ठिकाणी आणि सकाळी 8-8:30-9 पासून शेड्यूल सुरू झालं, पूजा, भेटीगाठी, आणि आता घराबाहेर पडतात प्रचारासाठी. प्रचार सुरू झाला, नवनीत राणा प्रचार करत आहे, परंतु कार्यकर्त्यांची आता ही पाणपोई आहे. या ठिकाणी उन्हाळा लागला आणि प्रवाशांना थंडगार पाणी मिळावं म्हणून या पाणपोईचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. आणि त्या उद्घाटनासाठी नवनीत राणा आपल्या या प्रचाराच्या शेड्यूलमधून वेळ काढून आलेले आहे. सर्वसामान्य उमेदवार जो आहे तो ह्या सगळ्या बाबी निवडणुकीच्या काळात तरी म्हणजे त्यांचं त्या विसरत नाही आणि तोच हा प्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही. संपूर्ण प्रचारादरम्यान घरून निघाले आणि रस्त्यात एका पाणपोईचं उद्घाटन करायचं होतं. ते उद्घाटन करून मग पुढच्या कार्यक्रमाला नवनीत कौर जाणार. असं सगळं शेड्यूल आहे संपूर्ण दिवसाचं.
प्रचाराच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये नवनीत राणा आपल्या कार्यकर्त्यांचे लग्न अटेंड करायला सुद्धा विसरत नाही. हा प्रचाराचाच एक भाग आहे असंही म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी आंबेडकर परिवाराचं हे लग्न आहे आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते लग्न जे आहे त्या अटेंड करण्यासाठी नवनीत राणा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हा प्रचाराचा भाग आहे, परंतु ज्या रोजच्या शेड्यूलमध्ये प्रचाराच्या दरम्यान जिथे जिथे कार्यक्रम असतात तिथे तिथे प्रतिनिधी म्हणून किंवा आपले कार्यकर्ते म्हणून त्या सगळे कार्यक्रम अटेंड करताना आपल्याला दिसत आहेत. हा प्रचाराचा भाग असायला हरकत नाही, परंतु या व्यस्त सगळ्या शेड्यूलमध्ये त्या लग्न अटेंड करायला सुद्धा विसरत नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल या प्रचाराच्या दरम्यान हाच त्यांचा त्या निमित्तानं प्रयत्न आहे. अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा रोज जवळपास 300-350 किलोमीटर या गाडीनं फिरतात. मॅडम, तुम्ही पानपोईचं उद्घाटन केलं होतं, त्यानंतर लग्न अटेंड केलं. हा प्रचाराचा भाग आहे की काय? हां, पण गेल्या 9 वर्षापासून हे सतत मी करत आहे. तर आज इलेक्शन आहे म्हणून हे प्रचाराचा एक भाग बनू शकतो आपण. पण हे गेल्या 9 वर्षापासून वर्षाचे किती कार्यक्रम, अनएक्सपेक्टेड कार्यक्रम, लोक स्वतः म्हणतात की नवनीत राणा प्रत्येक ठिकाणी उपस्थिती राहते. आणि लोकप्रतिनिधीचं काम आहे प्रत्येक ठिकाणी पोहोचून आपले मत देणं आणि आपलं सोबत सपोर्ट त्यांना दाखवणं. वाहन चालक म्हणतात की जवळपास 300-350 किलोमीटर तुम्ही फिरता. कुठे कुठे जाता नेमके? इथून जर आपण केलं की दर्यापूर, जर 2 प्रोग्राम आहे ते अमरावती इथं आहे, ते अमरावती जाणं येणं दर्यापूर पासून मला वाटते 80 किलोमीटर तेच होते, 100 किलोमीटर. तर तिथे 4 प्रोग्राम केले तर आजूबाजूचे खेडे जर असले तर 20-20 किलोमीटर ते वाढतात. तर जाणं येणं, आजूबाजूचे खेडे करणं, पूर्ण दिवस कार्यक्रम करणं, ते लागोपाठ ते पूर्ण माझा मतदारसंघ जर शेवटचा टोक पाहिलं तर 350-300 पर्यंत जाते. सेलिब्रिटी सुद्धा होत्या, सेल्फी काढण्याचा मोह लोकांचा आवरत नाही तुमच्यासोबत? ते एक प्रेम आणि एक जो फेम आहे आणि जो क्रेज आहे, रिअल आपण जर पाहिलं लग्न झाल्याबरोबर जेव्हा मी इथे आली तर तेव्हा जो क्रेज होती त्याच्यापेक्षा तो क्रेज वाढली आहे, तो कमी नाही झाली. ते 9 वर्षापासून जर मी त्या एक ठिकाणीवर राहते तर तो क्रेज कमी होते, कारण की दिवसाची एवढे कार्यक्रम अटेंड करणं. पण तो क्रेज एवढी वाढली आहे ते आपल्यालाही वाटत नाही की बाई क्रेज वाढली पाहिजे होती की कमी झाली पाहिजे होती. पण लोकांचा प्रेम पाहून एक वेगळाच आनंद होता. लग्नात गेल्या नवनीत राणा आणि लोक सेल्फी काढण्याचा मोह लोकांचा आवरलेला नाही. हा प्रवास अजूनही सुरूच आहे नवनीत राणासोबत. आता साधारणतः 3:45 वाजलेले आहे. नवनीत राणा अमरावतीच्या उमेदवार आहे लोकसभेच्या. त्यांचा प्रचार संपून दुपारचा 20 या शेतामध्ये, आणि दुपारचं वनभोजन जे आहे, म्हणजे ज्या शेतात ज्या शिवारात त्यांचा प्रचार सुरू आहे तिथे वेळ मिळाला त्याच याच्यात ते गाडीतनं आपला टिफिन काढतात आणि ही सगळी टीम जी आहे त्यांची जेवण करायसाठी शेतामध्ये बसतात. ग्रामीण मतदारसंघ आहे, शहरात कार्यक्रम असला तर शहरात प्रचार असला तर घरी जेवण होतं, परंतु ग्रामीण भागामध्ये असलं तर अशा प्रकारचं जेवणाचं वनभोजन असतं. हे बघा, यांच्यामध्ये हातानं फोडलेला याच शेतातला हा कांदा, गुट्ट्याची भाजी, लिंबाचं लोणचं आणि या ठिकाणी चपात्या ज्या आहे त्या या ठिकाणी जेवणात आहे. अगदी साधं जेवण. आणि सकाळपासून प्रचार सुरू झाला. सकाळचा नाश्ता आपण कव्हर केलेला आहे, ब्रेकफास्ट आपण कव्हर केला, त्यानंतर आता हे जेवण. मॅडम, 3:45 वाजले आणि हे वनभोजन का? शेतात जेवण्याचं, तुम्ही मॉडेल होता, ॲक्ट्रेस होता, आता उमेदवार आहात, शेतात जेवण्याचं काय? जे इथे मला वाटतं जे शांती भेटते, जेवणाचा सगळे पूर्ण स्टाफ जे माझ्यासोबत सकाळपासून निघतात आणि रात्रीचे 2 कधी वाजेल कोणाला माहित नसते. प्रेम म्हणजे हाच असते, सगळ्यांसोबत बसून जेवण करणं आणि तेही शेतात. याचा आनंद 7 स्टार मध्ये भेटू शकत नाही. 7 स्टार मध्ये एसी भेटते, कॉन्टिनेंटल फूड भेटते, पण हा जे तर्री जे आहे आणि जे गट्ट्याची भाजी आहे ते तिथे भेटू शकत नाही. म्हणून हे जे स्वाद जर घ्यायचा असेल
तर असंच वातावरण आणि एखाद्या शेतामध्ये बसून जेवण आनंदाने करू. या सगळ्या मतदारांमध्ये फिरता काय वाटतं? पण ग्रामीण मतदार हे सगळं शेतकऱ्यांचं जीवन आहे, शेतात जेवणे, शेतात काम करणे. तुम्ही इथे या शेतामध्ये थांबले आहे, जेवण करताय. काय वाटतं मतदारांनी तुम्हाला का मतं द्यावी असं वाटतं? काय अपील करणार तुम्ही? गेल्या 9 वर्षापासून आपला इंडस्ट्री, आपला कलाचं जे क्षेत्र आहे ते सगळं बाजूने ठेवून गेल्या 9 वर्षापासून मधात जेव्हा लग्न झाला 3 महिने झाले होते आणि तेव्हा मी शेतकऱ्यांसाठी आंदोलनामध्ये रवी भाऊ सोबत मी उभी होते आणि तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडत होतो. आणि जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा माहित पडलं की कष्ट म्हणजे काय असते, शेतात बसून काम करणं म्हणजे काय असते. शेतात घरात आराम ना घेता आणि शेतात बसून उन्हाचे खाली सावली शोधणं आणि त्याच्यात जेवण करणं हे खूप डिफरंट आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन, माझी मेहनत, माझा विजन आणि माझी इमानदारी जे माझ्या जिल्ह्याबद्दल आहे, जे प्रेम माझ्या जिल्ह्याच्या लोकांसाठी आहे, ते पाहून सगळ्या लोकांनी मला यावेळी आशीर्वाद द्या. काय जेवणात काय आवडतं तुम्हाला? माझं जेवणाचं काही असं हे नाहीये की मला हाच आवडते आणि हेच पाहिजे, हे नाही पाहिजे. जेव्हा पोटाला आग लागते, पोटाला शांत करण्यासाठी जेही जेवण भेटलं ते चांगलं जेवण आहे. दुपारचं जेवण आहे, 3:45 वाजता जेवण होतं. याच्यानंतर काय शेड्यूल आहे? याच्यानंतर परत आपले कार्यक्रम सुरू झाले की रात्री 2 कधी वाजेन सांगता येत नाही. म्हणून प्रेमाने जेव्हा आम्ही दुपारी बसतो, मग 4 वाजले की 5 वाजले तर साईडने ठेवून सगळे आरामाने 10 मिनिटं लेटही कार्यक्रमामध्ये गेलो तरी चालते, पण जेवण 4 वाजले तरी चालते, पण सगळे आरामाने शांततेने माझं पूर्ण स्टाफ, कारण की ज्या प्रेमाने मी जिल्ह्यासाठी काम करत आहे आणि हाच माझा स्टाफ दिवस रात्र माझ्यासाठी काम करत आहे, मग यांच्यासोबत बसून जेवण करण्याचा आनंद वेगळा. हे लोकसभेच्या उमेदवार आहे अमरावतीच्या युवा स्वाभिमानच्या, हे वनभोजन आहे प्रचाराच्या वेळामध्ये. हा बाजूला त्यांचा स्टाफ संपूर्ण बसलेला आहे आणि हे अगदी नैसर्गिक, म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जिथं वेळ मिळाला तिथे शेतात गाडी थांबवायची, जेवण करायचं. आणि यानंतरच्या जे कार्यक्रम आहे आणि रात्रीच्या सभा, हे शेड्यूल आहे अमरावतीच्या युवा स्वाभिमानच्या लोकसभेच्या उमेदवार जे आहेत नवनीत राणा यांचं. कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजानन उमाटे, TV9 मराठी, अमरावती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.